वेलकम फ्रेंड्स. तर आपण महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट बघतोय. तर नवीन ॲक्ट आहे, छोटासा ॲक्ट आहे. प्रिलिम्सला 10 to 12 क्वेश्चन ह्यातले नेमकं कधी पण येतात. 8 to 10 क्वेश्चन्स आर एक्सपेक्टेड. तर हा महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट येण्याच्या अगोदर, तर हा पर्टिक्युलरली फक्त प्रिलिम्ससाठी आहे. आणि हा ॲक्ट येण्याच्या अगोदर पहिले 3 ॲक्ट लागू होते. तर सेक्शन 58मध्ये आपण थोडंसं रेफरन्स बघू. थोडासा त्याचा रेफरन्स सेक्शन 58मध्ये 3 ॲक्ट जे आहेत रिपील झालेत. सेक्शन 58 याच कायद्यामधला जो महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट आहे 2000चा, त्याच्यामध्ये सेक्शन 58 आहे, त्यामध्ये रिपील अँड सेविंग दिलेलं आहे. तर सेक्शन 58 काय म्हणतं, ऑन द कमेन्समेंट ऑफ दिस ॲक्ट फॉलोइंग लॉज टू बी सेम. एक आहे बॉम्बे रेंट्स अँड हॉटेल्स लॉजिंग ॲक्ट 1947चा, आणि एक मध्य प्रदेशसाठी मीन्स मध्य सेंट्रल प्रोव्हिन्स अँड ब्युरो रेग्युलेशन लेटिंग अकोमोडेशन ॲक्ट 1946चा कायदा, आणि हैदराबादसाठी असे 3 कायदे होते टोटल. एक होता मराठवाडासाठी, आणि एक विदर्भासाठी, आणि एक आपलं बॉम्बे पश्चिम महाराष्ट्रासाठी. तर हे तिन्ही कायदे काय झाले, शाल स्टँड रिपील, आणि हे 3 कायदे रद्द करून सेक्शन 58नी सांगितले की हे तिन्ही कायदे रद्द होऊन हा जो महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट आहे तो लागू होणार आहे. तर सेक्शन 58 इज व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि एक ह्याच्यावरती केस आहे मालपे वर्सेस, जी एक्झामला आत्ता पण कधी विचारली नाही पण लक्षात असू दे, मालपे विश्वनाथ वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्राची केस आहे 2000ची. या केसमुळं हा कायदा आलेला आहे. तर महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट काय म्हणते की या 2000चा आला आहे, पण कधीपासून लागून आलेला आहे तो सुद्धा महत्त्वाचाच पार्ट आहे. त्याचं एन्फोर्समेंट डेट जी दिलेली आहे ते 31 मार्च 2000 साली आलेलं आहे. 31 मार्च 2000 साली कायदा आला. 1999 साली आला आहे, पण 31 मार्च मीन्स 31/3/2000 साली याचं एन्फोर्समेंट लागू झालेलं आहे. मीन्स ज्यावेळेस पण तुम्ही ॲक्ट वाचाल त्यावेळेस ते 1999 लिहिलेलं असेल, पण त्या कधीपासून अंमलात आला आहे, 31 मार्च 2000 पासून आलेला आहे. तर हा जो आहे की वन्स अ टेनंट इज ऑलवेज टेनंट, मीन्स एकदा भाडेकरू झाला तो कायमचा भाडेकरू झाला, असा काही अर्थ निघतो या कायदा वाचल्यानंतरनं. पण या महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्टचं मेन जे पर्पज आहे किंवा जे एम आहे ते काय एम आहे ते बघू. द ॲक्ट टू युनिफाय द कन्सॉलिडेट अमेंड द लॉ रिलेटेड टू कंट्रोल ऑफ रेंट रिपेअर्स ऑफ सर्टन प्रिमायसेस. म्हणजे असे काही जागा आहेत जे फार ओल्ड झाले होते. मग आता तसंच त्याचं काही बिल्डिंगचं डेव्हलपमेंट होत नव्हतं का, आता त्याच्यामध्ये टेनंट राहत होता. मग टेनंटला सिक्युरिटी काय, लँडलॉर्डला सिक्युरिटी काय. ऑब्वियसली लँडलॉर्डकडं थोडेफार पैसे असतील, मग त्याला जर जागा जी आहे ती डेव्हलपमेंट करून त्याला तिथं 10 मजली किंवा 5 मजली बिल्डिंग उभं करायची. मग हा टेनंटला तर काढता येत नाही. मग टेनंटला पण एक अश्युरन्स मिळावं, लँडलॉर्डला पण एक सेफ झोन जो मिळाला पाहिजे तो मिळत नव्हता. त्यासाठी हा कायदा आणला. तर काय म्हटलं की कंट्रोल द रेंटवरती काही एखादं नियंत्रण करण्यासाठी, मीन्स लँडलॉर्डनी अवाजवी रेंट लादू नये यासाठी, किंवा जे प्रिमायसेस ते रिपेअर करावेत, किंवा जे बिल्डिंग आहेत ते पाडून तिथं नवीन बिल्डिंग तयार करण्यात यावेत. मीन्स न्यू हाऊसेस बाय अश्युरिंग अ फेअर रिटर्न ऑन द इन्व्हेस्टमेंट बाय द लँडलॉर्ड्स. लँडलॉर्डनी एखादी नवीन बिल्डिंग बनवल्यानंतर ना त्याच्यावरती त्याला एक स्टँडर्ड रेंट किंवा जे परमिटेड इन्क्रीज आहे, एक फेअर त्याच्यावरती त्याला रिटर्न्स मिळावेत यासाठी, मीन्स त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना एक सेफगार्ड देण्यासाठी हा कायदाचा पर्पज आहे. मीन्स टू प्रोव्हाइड द मॅटर्स कनेक्टेड विथ पर्पज अफोरसेड. हे काही जे पर्पज दिले बिल्डिंग्सला रिपेअर करणं रेंटवरती, मीन्स टेनंटलासुद्धा आणि लँडलॉर्डलासुद्धा दोघांना बेनिफिशियल व्हावं यासाठी कायदा आणलेला आहे. Where it is expedient to unify, consolidate, amend the law prevailing in different parts of the state relating to control of the rents, repairs of certain premises, eviction and encouraging construction of new houses by assuring fair return, to provide for the matters connected therewith
ॲज अ पर्पज अफोरसेड. इट इज हिअर बाय इनॅक्टेड 15th year ऑफ रिपब्लिक. सो तर आता प्रिलिमिनरी पार्टमध्ये काय म्हटलं की दिस ॲक्ट कॉल्ड एज महाराष्ट्र रेंट कंट्रोल 1999 चाललं आहे. मी सेक्शन 1 काय म्हणते की या ॲक्टला काय म्हणायचं, महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट म्हणायचं. आणि हा कुठं कुठं लागू होणार आहे तर एक्सटेंड होल ऑफ स्टेट ऑफ महाराष्ट्र. इट शॅल केम इन टू फोर्स ऑन अ सच अ डेट. हे स्टार मार्क दिलं आहे. ते स्टार मार्क म्हणजे काय, खाली डेट दिलेली आहे 31 मार्च 2000. हे तुम्हाला MCQला विचारणार, हे लक्षात ठेवायला पाहिजे डेट की 31 मार्च 2000 साली कायदा आलेला आहे. की ॲज अ स्टेट गव्हर्नमेंट मे बाय नोटिफिकेशन द ऑफिशियल गॅझेट मे अपॉइंट. नोटिफिकेशन गॅझेटवरती या दिवशी आलेलं आहे. हे त्याचं इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. आता सेक्शन 2 काय म्हणतो की याचं ॲप्लिकेशन कुठे, मीन्स हा कायदा कुठं कुठं लागू होणार आहे. सो दिस ॲक्ट शाल इन द फर्स्ट इन्स्टन्स अप्लाय टू प्रिमाइसेस लेट फॉर द पर्पज ऑफ 5 गोष्टींसाठी दिलेलं आहे. एक आहे रेसिडेंटसाठी, एक आहे एज्युकेशन, बिझनेस, ट्रेड, स्टोरेज इन द एरिया स्पेसिफाईड इन शेड्यूल 1 अँड शेड्यूल 2. आता शेड्यूल 1 आणि शेड्यूल 2 कुठे दिले आहे, या कायद्याच्या शेवटी 2 शेड्यूल दिले आहेत. त्यामध्ये सांगितले की हे जे पर्टिक्युलर एरिया दिलेले आहेत याच पर्टिक्युलर एरियाला हा महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट लागू होणार आहे. तर आपण काय शेड्यूल ते आपण थोडक्यात बघू. शेड्यूलमध्ये बघा काय काय दिलं आहे की बृहमुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन, ठाणे, कल्याण, विरार असेल, तुमचे शहागड, नालावाडा, बरेचसे एरिया दिलेले आहेत. बोईसर, मुर्दाबाद. आता हा थोडासा मुंबईकडचा भाग दिलेला आहे. अलिबाग असेल, नंतर तुमचं पाली असेल, सगळे म्हणजे जेवढे रत्नागिरी डिस्ट्रिक्टमधले हे एवढे सगळे पाटे, दापोली असेल, नंतर तुमचं सिंधुदुर्गमधला मालवण असेल, नाशिकमधले हे सगळे जे सिटी आहेत, गावं आहेत, जळगाव डिस्ट्रिक्ट आहे, प्लस परत तुमचं अहमदनगर आहे, पुणे डिस्ट्रिक्टमधलं हे किनी, किवाडे, चिकाली, पुलवाडा, निगडी, सातारामधले आहेत, परत पुढं सोलापूर आहे, सांगली आहे, सोलापूर डिस्ट्रिक्टमधले हे सगळे गाव आहेत, मोहोळ, माडा वगैरे, कोल्हापूरमधले हे कागळ आहे, औरंगाबाद दिलेलं आहे, परत बीड दिलं आहे, उस्मानाबाद, जालना, हिंगोली, असे बरेचसे शेड्यूल 1 शेड्यूल 2 मध्ये दिलेले आहेत. ते तुम्ही वाचून घेऊ शकता. म्हणजे त्यांनी काय सांगितलं थोडक्यात की दिस ॲक्ट इन द फर्स्ट इन्स्टन्स अप्लाय टू प्रिमाइसेस फॉर द पर्पज. कोणते पर्पज, ह्याच्यामध्ये 2 गोष्टी दिल्यात. एक म्हणजे पहिले दिला आहे पर्पज आणि दुसरं दिलं आहे एरिया. 2 शब्द महत्त्वाचे. दिस ॲक्ट शॅल इन द फर्स्ट इन्स्टन्स अप्लाय टू प्रिमाइसेस लेट फॉर द पर्पज. 5 पर्पजेस, रेसिडेन्स, एज्युकेशन, बिझनेस, ट्रेड अँड स्टोरेज. आणि सेकंड दिलं एरिया स्पेसिफाईड इन द शेड्यूल 1 शेड्यूल 2. म्हणजे 2 गोष्टी, एक म्हणजे पर्पज जे की 5 पर्पज आहेत आणि एरिया 2 शेड्यूल. हे या सेक्शनमधलं महत्त्वाचं. मीन्स 5 पर्पजेस तुम्ही लक्षात ठेवायचे आणि 2 शेड्यूल लक्षात ठेवायचे. आता त्यांनी जनरल रूल दिला की या गोष्टींसाठी आम्ही कायदा लागू करू आणि कोणत्या एरियामध्ये लागू आहे ते सांगितलं. पण पुढं सेक्शन काय म्हणतो की नॉट विस्टँडिंग एनिथिंग कंटेन सबसेक्शन 1. मी ह्याला काय म्हणायचं, नॉन ऑब्स्टँटे क्लॉज म्हणायचं. नॉन ऑब्स्टँटे क्लॉज म्हणजे काय की अबाव या क्लॉजमध्ये काही म्हटलेलं असेल हे सुपिरियर सेक्शन आहे. मी सबसेक्शन 1 पेक्षा हा सबसेक्शन 2 आहे तो वरचढ राहणार आहे. मीन्स आता आपण जे काही वाचलं 5 पर्पजेससाठी आहे किंवा 2 एरियासाठी आहे, जे शेड्यूल 1 आणि शेड्यूल 2 आहे ते आता वाचायचं नाही. आता या सेक्शनमध्ये काय दिलं ते वाचायचं. मीन्स नॉट विस्टँडिंग एनिथिंग कंटेन इन द सबसेक्शन 1. सबसेक्शन 1मध्ये काही म्हटलं जरी असेल ते वाचायचं नाही. आता या सबसेक्शनमध्ये काय दिलं ते वाचायचं. इट शॅल ऑल्सो अप्लाय टू प्रिमाइसेस ऑर द केस मे बी हाऊसेस लेट आउट इन द एरियाज टू विच द बॉम्बे रेंट ॲक्ट, म्हणजे जो बॉम्बेसाठी होता, एक आहे सेंट्रलसाठी आणि तिसरा आहे तो तुमचा हैदराबाद रेंट कंट्रोल ॲक्ट 1954 वेर एक्सटेंडेड अँड अप्लाइड बिफोर द डेट ऑफ कमेन्समेंट ऑफ दिस ॲक्ट. मीन्स हा ॲक्ट येण्याच्या अगोदर या 3 कायद्यांनुसार ज्या ज्या एरियांना तो लागू होत होता त्यासुद्धा एरियांना काय होणार आहे, महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट लागू होणार आहे. मीन्स या 3 कायद्याखाली ज्या ज्या एरियांना हे 3 कायदे लागू होत होते त्या एरियाला सुद्धा आता महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट लागू होणार आहे. Such a premises houses continue to be let on the date in such areas which are specified in Schedule 1 to this Act. Notwithstanding that area ceases to be depreciation of specified. जरी एरिया ह्या शेड्यूल 1मध्ये कवर जरी केला नसला किंवा शेड्यूल 1मध्ये किंवा शेड्यूल 2मध्ये जरी कवर जरी नसला
तरीसुद्धा या एरियांना महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट लागू होणार आहे. म्हणजेच काय म्हटलं की बॉम्बेमध्ये असेल किंवा जो तुमचा सेंट्रलचा असेल किंवा तुमचा हैदराबादचा जो आहे त्या एरियामध्ये जर एखादं घर भाड्याने रेंटने वगैरे दिला असेल, त्या एरियाला जर बॉम्बे, सेंट्रल, हैदराबाद लागू होत असेल तर त्या एरियानं सुद्धा महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट लागू होणार आहे. जरीसुद्धा म्हटले नॉटविथस्टँडिंग दॅट, जरीसुद्धा सीजेस टू बी डिस्क्रिप्शन शेड्यूल 1 किंवा शेड्यूल 2मध्ये जरी एरिया कवर नसला तरी तो कायदा लागू होणार आहे. मीन्स पहिल्यांदा त्यांनी काय सांगितलं की हा कायदा 5 गोष्टींसाठी लागू होईल. मीन्स 5 पर्पजेस दिले, रेसिडेन्स, एज्युकेशन, ट्रेड, स्टोरेज. या एरियांना तर या पर्पजेससाठी लागू होणार आहे आणि 2 एरियांना लागू होणार आहे. मीन्स शेड्यूल 1 आणि शेड्यूल 2. पण त्यांनी अजून सांगितलं की शेड्यूल 1 आणि शेड्यूल 2मध्ये सुद्धा जरी एरिया कवर होत नसला तरी लागू होईल. किंवा ज्यावेळेस हे 3 कायदे ज्या एरियानं लागू होतात त्या एरियानं सुद्धा जर कवरअप केला असेल तर त्यांना सुद्धा लागू होणार आहे. मीन्स हे सुपिरियर झालं. मीन्स सबसेक्शन 1ला काय केलं, सुपिरियर केलं. मीन्स सुपरसीड केलं आपण म्हणू. सुपरसीड म्हणजे काय, वरचे जे सबसेक्शन 1 होता त्याला वरचढ हा प्रोव्हिजन दिलेला आहे. होपफुली तुम्हाला समजलं असेल. परत एकदा वाचू की नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेन इन सबसेक्शन 1. सबसेक्शनमध्ये काय लिहिलं असेल तरीसुद्धा इट शॅल ऑल्सो अप्लाय टू द प्रिमाइसेस ॲज द केस मे बी, हाऊसेस लेट इन द एरियाज टू विच द बॉम्बे रेंट कंट्रोल ॲक्ट किंवा सेंट्रल प्रोव्हिजनचा तो कायदा किंवा हैदराबादचा जो पण काही कायदा आहे तो जरी हैदराबादचा जो कायदा आहे वेर एक्सटेंडेड अँड अप्लाइड बिफोर द डेट ऑफ कमेन्समेंट ऑफ दिस ॲक्ट, या कायदा येण्याच्या अगोदर जरी त्या एरियानं लागू होत असला तरीसुद्धा अँड such a premise houses continue to be till late on the date on such a area which specified in schedule 1 to this act, जरी ते शेड्यूल 1मध्ये जरी असले तरीसुद्धा तो लागू होणार आहे. नॉटविथस्टँडिंग विथ दॅट एरियाज सीजेस टू बी द डिस्क्रिप्शन देर इन स्पेसिफाईड, तर कंटिन्यूज टू बी लेट ऑन दॅट डेट सच एरिया विच आर स्पेसिफाईड इन शेड्यूल 1 टू दिस ॲक्ट नॉटविथस्टँडिंग दॅट एरिया सीजेस टू बी द डिस्क्रिप्शन देर इन स्पेसिफाईड. मी शेड्यूल 1मध्ये जरी तो एरिया कव्हर अप जरी होत नसला तरीसुद्धा त्यांना महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट लागू होणार आहे. सबसेक्शन 3 काय म्हणते, इट शॅल ऑल्सो अप्लाय टू प्रिमाइसेस लेट फॉर द पर्पजेस स्पेसिफाईड इन सबसेक्शन 1 सच अ सिटीज टाउन स्पेसिफाईड इन शेड्यूल 2. It shall also apply to the premises let for the purposes specified in subsection 1 in such a cities or towns as specified in schedule number 2, च्या एरियानं सुद्धा तो लागू होणार आहे. आता त्यांनी काय म्हटलंय, इट शॅल ऑल्सो अप्लाय टू प्रिमाइसेस लेट फॉर द पर्पजेस स्पेसिफाईड इन सबसेक्शन 1 इन सच अ सिटीज टाउन्स ॲज स्पेसिफाईड इन शेड्यूल 2 मध्ये सुद्धा लागू होणार आहे. आता इथं मला काय म्हटलं, सिटी आणि टाउन्स जे खेडेगावं आहेत त्यांना सुद्धा ज्यावेळेस आपण हा कायदा बघू किंवा महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट अशा एखादा पर्टिक्युलर एरिया जो आहे जो शेड्यूल 1 आणि शेड्यूल 2मध्ये कवर केला गेला नसेल, फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र रेंट कंट्रोलच्या शेड्यूल 1 शेड्यूल 2मध्ये काही एरिया दिलेत पण जो एरिया जो शेड्यूल 1 आणि शेड्यूल 2मध्ये कवर होत नाही आहे, मग त्यांना कोणता कायदा लागू होईल आपल्यासमोर असा प्रश्न येईल. त्यावेळेस त्याला म्हणायचं की ट्रान्सफर प्रॉपर्टी ॲक्ट हा लागू होईल. एखादा असा एरिया जो आहे जो शेड्यूल 1 शेड्यूल 2मध्ये कवर झाले नाही, मग त्यांना कोणता कायदा लागू होणार, तर त्यांना ट्रान्सफर प्रॉपर्टी ॲक्टनुसार त्यांचे नियम लागू होतील. त्यांना महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट लागू होणार नाही, एवढंच सांगितलेलं आहे. सो ते सबसेक्शन 4 काय म्हणते बघा, तर ह्याला एक कनेक्टेड प्रोव्हिजन आहे. नंतर वाचू काय म्हणते बघा. सबसेक्शन 4 काय म्हणते, नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेन इन हिअर इन अबाव. आता वरती जे काही म्हटलं असेल तरी स्टेट गव्हर्नमेंट मे बाय नोटिफिकेशन ऑफिशियल गॅजेट काढून काय सांगेल की दिस ॲक्ट शॅल नॉट अप्लाय टू एनी एरिया स्पेसिफाईड इन शेड्यूल 1 किंवा शेड्यूल 2. तर गव्हर्नमेंटकडे सगळे ऑथॉरिटी पॉवर दिलेले आहेत. स्टेट गव्हर्नमेंटला जर वाटलं की एखादा हा ॲक्ट आहे तो पर्टिक्युलर एरियाला लागू करायचा नाही, कुठल्या शेड्यूल 1मधल्या किंवा शेड्यूल 2मधल्या, किंवा इट शॅल नॉट अप्लाय टू एनी वन ऑर ऑल पर्पजेस कोणते 5 पर्पजेस दिले होते, रेसिडेन्स, एज्युकेशन, ट्रेड असेल, स्टोरेज असेल, हे जे 5
पर्पजेस एज्युकेशन, बिझनेस, स्टोरेज, हे जे पर्पजेसपैकी कोणता एका पर्पजसाठी लागू होणार नाही किंवा पर्टिक्युलर एरियामध्ये हा जो महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट लागू होईल किंवा नाही लागू होईल, हे कोण डिसाईड करणार? स्टेट गव्हर्नमेंट डिसाईड करणार. मीन्स दिस ॲक्ट शॅल नॉट अप्लाय टू एनी ऑफ दिस एरिया स्पेसिफाईड इन शेड्यूल 1. शेड्यूल 1मध्ये काही एरिया दिलेले आहेत किंवा शेड्यूल 2मध्ये काही एरिया दिलेले आहेत किंवा जे 5 पर्पजेसपैकी कोणता एखादा पर्पज आहे. फॉर एक्झाम्पल एज्युकेशन हा एक पर्पज आहे, तर हा महाराष्ट्र रेंट कंट्रोल लागू होणार नाही. असं कोण डिसाईड करणार? स्टेट गव्हर्नमेंट डिसाईड करणार आहे. सो दिस ॲक्ट शॅल अप्लाय टू एनी प्रिमाइसेस लेट फॉर ऑर ऑल पर्पजेस स्पेसिफाईड इन सबसेक्शन 1 इन द एरियाज अदर दॅन स्पेसिफाईड इन शेड्यूल 1 अँड शेड्यूल 2. जे शेड्यूल 1 आणि शेड्यूल 2मध्ये जे एरिया काही कव्हर केले गेलेले नाहीत, त्या एरियांनासुद्धा काय होणार आहे, हा काही पर्पजेससाठी सोडून काय करू शकतो, लागू पण शकतो किंवा न लावायचं असेल. हा सगळा कोणाचा अधिकार आहे? तर स्टेट गव्हर्नमेंट सगळं डिसाईड करणार आहे की त्यांना मनमर्जी, कारण की हेच ऑथॉरिटी आहेत. तर दिस ॲक्ट अप्लायज टू एनी प्रिमाइसेस लेट फॉर एनी ऑल पर्पज स्पेसिफाईड इन सबसेक्शन इन एरिया अदर दॅन स्पेसिफाईड. म्हणजे शेड्यूल 1 शेड्यूल 2मध्ये जे एरिया काही कव्हर केले गेलेले नाहीत, त्या एरियानासुद्धा लागू होईल. सगळे पर्पज जे 5 पर्पजेस आहेत ते सुद्धा किंवा एखादा पर्पजसाठी सुद्धा लागू करेल. कोण लागू करणार? स्टेट गव्हर्नमेंटच डिसाईड करणार. नाव सबसेक्शन 3 काय म्हणतो? हे जे महत्त्वाचं सेक्शन आहे सेक्शन 58 जे आपण आत्ता वरती बघितलं, हे जे सेक्शन 58 बघितलं ते फार महत्त्वाचं सेक्शन आहे. तर 3 कायदे होते. हे कायदे येण्याच्या अगोदर बॉम्बेमधला कायदा होता आणि सेंट्रलमधला होता. त्याला सेंट्रलला विदर्भ पण म्हणतात आणि हैदराबादचा जो आहे मराठवाडा भाग हैदराबादचा, ते 3 कायदे आहेत. ते 3 कायदे रद्द करून काय केले? हा महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट आणलेला आहे. तर हा भाग महत्त्वाचा लक्षात ठेवा जरा, जो एक्झामला तुम्हाला विचारला जाईल. कोणते 3 कायदे आहेत ते रद्द केले गेलेले आहेत ना. एक्झाम्शन सांगितले की सर्वात ज्यावेळेस आपण कायदा वाचतो त्यावेळेस कोणत्या गोष्टींना कायदा लागू होतो आणि कोणत्या गोष्टींना कायदा लागू होत नाही, हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. तर दिस ॲक्ट शॅल नॉट अप्लाय म्हटलं आहे, तर कशाला लागू होत नाही? तर ह्याच्यामध्ये सेक्शन 3 क्लॉज 1 सोबत जे पुढं अजून एक सेक्शन आहे ते आपण बघणारच आहोत. तर सेक्शन 3मध्ये काय म्हटले की एक्झाम्शन दिस ॲक्ट शॅल नॉट अप्लाय, कोणत्या गोष्टी लागू होणार नाही, टू एनी प्रिमाइसेस बिलॉंगिंग टू द गव्हर्नमेंट ऑर एनी लोकल ऑथॉरिटी ऑर अप्लाय ॲज अगेन्स्ट द गव्हर्नमेंट टू एनी टेनन्सी लायसन्स अदर लाईक रिलेशनशिप क्रिएटेड बाय ग्रांट फ्रॉम or license given by the government in respect of premises, requisition taken on lease, license by the government, including any premises taken on a behalf of government on the basis of tenancy or license or like relationship by in the name of any officer subordinate to the government authorized in this behalf. तर हा सर्वात पहिला पार्ट काय म्हणतो की एखादं जर प्रिमाइस जर गव्हर्नमेंटचं असेल किंवा लोकल ऑथॉरिटीचं असेल किंवा त्यांचे बिलॉंग करत असेल किंवा त्यांनी जर कोणाला एखाद्याला रेंटवर दिला असेल किंवा लायसन्सवर दिला असेल, मीन्स मेन प्रिमाइसेस हा कोणाचा आहे? गव्हर्नमेंटचा प्रिमाइस आहे. एक तर ते स्वतः यूज करत असतील किंवा त्यांनी कोणाला लायसन्सवरती दिला असेल किंवा टेनन्सीवरती वगैरे काही दिला असेल, तर हा कायदा त्यांना लागू होणार नाही. मीन्स महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट त्यांना लागू होणार नाही, गव्हर्नमेंटला लागू नाही. जर एखादं प्रिमाइस हे गव्हर्नमेंटचं असेल किंवा त्यांनी कोणाला लायसन्सवरती दिला असेल तर त्यांना हा कायदा लागू होणार नाही म्हणून सांगितलं. पण केव्हा लागू होईल? बटचा पुढचा पार्ट महत्त्वाचा आहे. इट शॅल ऑल्सो अप्लाय इन रिस्पेक्ट ऑफ द प्रिमाइसेस लेट ऑर गिव्हन ऑन लायसन्स टू द गव्हर्नमेंटला दिला असेल किंवा टू द लोकल ऑथॉरिटी दिला असेल किंवा गव्हर्नमेंटला पण एखादा ऑफिसरच्या नावावरती त्या दिला असेल पण गव्हर्नमेंटच्या बिहाफवरती जर दिला असेल तर मग त्यांना महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट लागू होईल. मीन्स दिस ॲक्ट कशाला लागू होणार नाही? जर एखादं प्रिमाइस असेल ते एखाद्या गव्हर्नमेंटचं किंवा एखाद्या लोकल ऑथॉरिटीचं असेल किंवा त्यांचंच आहे किंवा त्यांनी टेनन्सीवरती कोणाला दिलं आहे किंवा कोणाला लायसन्सवरती दिलेलं आहे, तर त्यांना तो महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट लागू होणार नाही. का? कारण की त्यांचे जे कायदे आहेत ते थोडेसे वेगळे आहेत. मीन्स महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशनची जागा असेल तर त्यांना महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट लागू होणार नाही. त्यांना त्यांचे स्वतंत्र कायदे आहेत, त्यांचे स्वतःचे रूल्स अँड रेग्युलेशन, त्यांची प्रोसिजर वेगळी असणार आहे. बट इट शॅल अप्लाय इन रिस्पेक्ट ऑफ प्रिमाइसेस लेट ऑर गिव्हन ऑन लायसन्स टू द गव्हर्नमेंटला. जर एखादा प्रायव्हेट पर्सननी गव्हर्नमेंटला जर लायसन्सवर दिला असेल तर मात्र महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट लागू होणार आहे.
प्रायव्हेट पर्सननी गव्हर्नमेंटला दिलं असेल किंवा लोकल ऑथॉरिटीला दिला असेल किंवा एखाद्या ऑफिसरला ऑन अ बिहाफ ऑफ गव्हर्नमेंटच्या बिहाफवरती जर दिला असेल तर त्यांना महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट लागू होणार आहे. ह्याच्यामध्ये जे वर्ड दिलेलं आहे ना, ह्याच्यामध्ये जे वर्ड दिलं आहे टू एनी प्रिमाइसेस बिलॉंगिंग टू द गव्हर्नमेंट, ह्याच्यावरती एक थोडासा एक्सप्लेनेशन आहे. कनेक्टेड आहे म्हणून आपण कनेक्टेडच वाचू. हे बघा इथे दिलं आहे सबसेक्शन 3 मध्ये द एक्सप्रेशन प्रिमाइसेस बिलॉंगिंग टू द गव्हर्नमेंट ऑर लोकल ऑथॉरिटी, हे शब्दाचा अर्थ काय. आता आपण जे बघितलं सेक्शन 3 क्लॉज 1 मध्ये, कुठं बघितलं, थोडंसं मी खोडतो. प्रिमाइसेस बिलॉंगिंग टू द गव्हर्नमेंट ऑर लोकल ऑथॉरिटी, हे जे येल्लोमधला पार्ट आहे त्याचं एक्सप्लेनेशन त्यांनी इथं पुढं दिलेलं आहे. थोडंसं एक्सप्लेन करण्यासाठी तेवढा आपण वाचू, महत्त्वाचा भाग आहे. द एक्सप्रेशन प्रिमाइसेस बिलॉंगिंग टू गव्हर्नमेंट ऑर लोकल ऑथॉरिटी इन सबसेक्शन 1 मध्ये दिलं आहे शॅल नॉटविथस्टँडिंग विथ एनिथिंग कंटेन सबसेक्शन 1 जजमेंट डिक्री ऑर्डर ऑफ द कोर्ट, मीन्स या कोर्टाच्या ऑर्डरमध्ये डिक्रीमध्ये जजमेंटमध्ये काय लिहिलं असेल तरीसुद्धा ते मानायचं नाही. तर काय म्हटलं आहे की प्रिमाइसेस बिलॉंगिंग टू द गव्हर्नमेंट लोकल ऑथॉरिटीमध्ये काय इन्क्लूड होईल, शॅल नॉट इन्क्लूड म्हटलं आहे. काय म्हटलं आहे बघा, शॅल नॉट इन्क्लूड म्हटलं आहे. वर्ड फार महत्त्वाचे आहेत. शॅल नॉट इन्क्लूड अ बिल्डिंग इरेक्टेड ऑन एनी लँड हेल्ड बाय एनी पर्सन फ्रॉम द गव्हर्नमेंट. नॉट इन्क्लूड बिल्डिंग इरेक्टेड म्हणजे काय, नवीन बिल्डिंग तयार केली, मीन्स बिल्डिंग बांधली, कन्स्ट्रक्शन केली. ऑन एनी लँड हेल्ड बाय एनी पर्सन फ्रॉम द गव्हर्नमेंट ऑर लोकल ऑथॉरिटी under the agreement, lease, license, other grant, although having regard to the provision of such agreement, lease, license, grant, the building so erected may continue belong to the government, local authority as the case may be. Such a person shall entitled to create tenants in respect of such a building, part thereof. सोप्या भाषेत सांगू का, हे एखादी बिल्डिंग आहे ती गव्हर्नमेंटची बिल्डिंग आहे, पण ते गव्हर्नमेंटची बिल्डिंग असून सुद्धा त्यांनी एखाद्या प्रायव्हेट पर्सनला लीजवरती दिली असेल किंवा एखादं ॲग्रीमेंट करून दिले असेल किंवा त्यांनी म्हटलं लायसन्सवरती दिली असेल किंवा एखादं ग्रांट करून दिले असेल. गव्हर्नमेंटचं प्रिमाइस आहे, प्रायव्हेट पर्सन दिल्या लीजवरती किंवा तुमचं ॲग्रीमेंट करून किंवा तुमचं लीज करून किंवा ग्रँटद्वारे दिली असेल, तो पर्सन काय करणार आहे, तो पर्सन त्या जागेवरती टेनन्सी क्रिएट करू शकतो. ह्याच्यामध्ये कोणतीही बाधा नाही. मीन्स गव्हर्नमेंटचं प्रिमाइस आहे, पण गव्हर्नमेंटने एखादी जागा जर लीज अँड लायसन्स करून जर एखाद्या पर्सनला दिली असेल, तो प्रायव्हेट पर्सन त्या जागेवरती टेनन्सी क्रिएट करू शकतो, त्यामध्ये कुठेही बाधा नाही. सच अ पर्सन शॅल एंटाइटल्ड टू क्रिएट टेनन्स इन रिस्पेक्ट ऑफ सच अ बिल्डिंग अ पार्ट देअर ऑफ, हे एक्सप्लेनेशन म्हटलेलं आहे. सो थोडंसं एक्सटेन्शन केलं. पहिल्यांदा सांगितले की एखादी गव्हर्नमेंटची जागा असेल तर त्यांना हा कायदा लागू होणार नाही. त्यांनी क्लिअर कट म्हटलं की दिस ॲक्ट शॅल नॉट अप्लाय होणार नाही. कोणत्या, जर प्रिमाइसेस जर गव्हर्नमेंटची जागा असेल किंवा लोकल ऑथॉरिटी जागा असेल तर त्यांना हा कायदा लागू होणार नाही. पण जर गव्हर्नमेंटच्या पर्सनला जर दिली असेल जागा एखादी तर तुम्हाला महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट लागू होईल. पण जर गव्हर्नमेंटची जागा आहे आणि गव्हर्नमेंटने एखाद्या पर्सनला लीज अँड लायसन्सवर दिलं असेल वापरण्यासाठी आणि त्या प्रायव्हेट पर्सननी जर टेनन्सी त्या जागेवरती लीज लायसन्स काय करत असेल तर टेनन्सी क्रिएट करत असेल तर ते व्हॅलिड आहे आणि त्याला महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट लागू होईल मग, असं म्हटलेलं आहे. सो पहिल्यांदा डायरेक्ट सांगितलं की जर एखादी प्रिमाइस गव्हर्नमेंटची असेल, लोकल ऑथॉरिटी असेल, त्याला महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट लागू होणार नाही. पण एखाद्या प्रायव्हेट पर्सननी गव्हर्नमेंटला की गव्हर्नमेंटच्या ऑन अ बिहाफ ऑफ गव्हर्नमेंट प्रायव्हेट पब्लिक ऑफिसरला मीन्स गव्हर्नमेंटच्या ऑफिसरला दिलं असेल तर महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट लागू होईल. पण प्रिमाइसच्या व्याख्यामध्ये त्यांनी काय दिलं की गव्हर्नमेंटने एखाद्या पर्सनला लीज अँड लायसन्सवर दिला असेल तर तो माणूस सबलेट करत असेल किंवा टेनन्सी क्रिएट करत असेल तर ते व्हॅलिड आहे, तो टेनन्सी तिथं क्रिएट करू शकतो, त्याला कुठेही बाधा नाही. मीन्स देर इज नो लिमिटेशन टू दॅट प्रायव्हेट पर्सन. मीन्स गव्हर्नमेंटचे लँड आहे, गव्हर्नमेंटच्या लँडने ॲग्रीमेंट करून किंवा एखादं ग्रांट करून दिली असेल तो व्यक्ती प्रायव्हेट पर्सन काय करू शकतो, टेनन्सी क्रिएट करू शकतो, असं या सबसेक्शन 3 मध्ये सांगितलं आहे बघा. की द प्रिमाइसेसमध्ये बिल्डिंग गव्हर्नमेंट लोकल ऑथॉरिटीमध्ये काय इन्क्लूड होत नाही म्हणून सांगितले. नॉट इन्क्लूड बिल्डिंग इरेक्टेड एनी लँड बाय एनी पर्सन फ्रॉम द गव्हर्नमेंटकडनं किंवा लोकल ऑथॉरिटीकडनं जर मिळालं असेल आणि
जरीसुद्धा काय म्हटलं आहे बघा, सो इरेक्टेड मे बिलॉंग, ती जागा जरी बिलॉंग टू किंवा कंटिन्यू टू बिलॉंग टू द गव्हर्नमेंटची जरी असली तरीसुद्धा सच अ पर्सन शॅल एंटाइटल टू क्रिएट अ टेनन्सी इन रिस्पेक्ट ऑफ बिल्डिंगवरती टेनन्सी क्रिएट करतो, त्यामध्ये कुठेही त्याला रोखलेलं नाही किंवा त्याला प्रिव्हेंट केलेलं नाही, मीन्स तो द टेनन्सी क्रिएट करू शकतो. परत काय म्हटलं सेक्शन 3च्या क्लॉज 1मध्ये आपण काय वाचलं की दिस ॲक्ट शॅल नॉट अप्लायज टू हे. आता दिस ॲक्ट शॅल नॉट अप्लायज टू पुढं कंटिन्यू केले की एनी प्रिमाइसेस लेट ऑर सबलेट टू द बँकेला दिला असेल भाड्याने तर महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट लागू होत नाही. मग कोणता कायदा लागू होणार, मीन्स त्यासाठी इंडियन इजमेंट ॲक्ट आहे तो लागू होऊ शकतो, ट्रान्सफर प्रॉपर्टी ॲक्ट आहे तो लागू शकतो, लीजवर दिला असेल तर ट्रान्सफर प्रॉपर्टी ॲक्ट लागू होईल, जर लिव्ह अँड लायसन्सवर दिला असेल इंडियन इजमेंट ॲक्ट आहे ते सेक्शन तुमचे 54 किंवा 55 अनवर्ड्स जे दिलेले आहेत त्यांना इजमेंट ॲक्ट लागू होईल, TP ॲक्ट लागू होईल, पण महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट जो आहे तो लागू होणार नाही. 1999चा कायदा आलेला आहे पण एन्फोर्समेंट कधी 31/3/2000 सालीची इम्प्लिमेंट आहे, तुम्हाला MCQला येईल. सो टू लेट किंवा सबलेट टू द बँकेला दिला असेल तर महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट लागू होणार नाही. किंवा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आहे किंवा कॉर्पोरेशन एस्टॅब्लिश बाय किंवा अंडर सेंट्रल किंवा स्टेट ॲक्टखाली किंवा फॉरेन मिशन, इंटरनॅशनल एजन्सी, मल्टीनॅशनल कंपनी असेल किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल त्यांना लागू होणार नाही. किंवा कधी पब्लिक लिमिटेड कंपनी आहेत ज्याचं पेडअप शेअर कॅपिटल 1 करोडपेक्षा जास्त असेल त्यांनासुद्धा महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट लागू होणार नाही. सो एक्सप्लेनेशन काय म्हणते, फॉर द पर्पज ऑफ दिस क्लॉज एक्सप्रेशन बँक म्हणजे काय, तर बँकमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, जे सबसिडरी बँक आहे, जर RBIचं जर तुम्ही ॲक्टचं काढून वाचलं त्याच्या शेड्यूलमध्ये N नंबर ऑफ मीन्स क्लॉज E ऑफ सेक्शन 2 ऑफ RBI ॲक्टचं सेक्शन 2मध्ये जे क्लॉज E दिलेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्या बँका जवळजवळ कवर केल्या आहेत, मीन्स एनी अदर बँक जी रिझर्व्ह बँकमध्ये कवर केलेलं आहे त्या सगळ्या बँका हा जो महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट आहे तो लागू होणार नाही. मग थोडं स्टेट गव्हर्नमेंटने काय केलं, थोडं रिलॅक्सेशन केलं. स्टेट गव्हर्नमेंटने सांगितलं की मी डायरेक्ट दॅट ऑल किंवा एनी प्रोव्हिजन्स ऑफ दिस ॲक्ट मीन्स या ॲक्टमधले काही प्रोव्हिजन्स आहेत किंवा एखादी प्रोव्हिजन्स आहे ती आम्ही सक्ती करू किंवा आम्ही थोडीशी त्याच्यामध्ये रिलॅक्सेशन देऊ, मीन्स तुम्हाला लागू होणार नाही, पण सब्जेक्ट टू कंडिशन अँड टर्म्स नॉट अप्लाय म्हटलं आहे की काही जे प्रोव्हिजन्स आहेत ते लागू होणार नाहीत. आता पण काही अटी शर्ती घालणार आम्ही तुम्हाला, ते अटी शर्ती घातल्यानंतर हे जे आहेत प्रोव्हिजन्स ते तुम्हाला लागू होणार नाहीत. कोणत्या एरियांना, टू प्रिमाइसेस यूज फॉर पब्लिक पर्पजेस फॉर चॅरिटेबल नेचर ऑर एनी क्लासेस ऑफ प्रिमाइस यूज फॉर दॅट पर्पजसाठी असेल तर या कायद्यामधले काही जे प्रोव्हिजन्स आहेत ते तुम्हाला लागू होणार नाहीत, पण काही टर्म्स अँड अटी घालणार त्यासोबत तुम्हाला, मीन्स ऑल or any of the provisions of this act not applies. आता कोणते प्रिमाइसेस सांगितले, पहिल्यांदा सांगितलं चॅरिटेबल पर्पज, दुसरं काय सांगितलं की प्रिमाइसेस हेल्ड बाय पब्लिक ट्रस्ट असेल किंवा रिलिजियस किंवा चॅरिटेबल पर्पज लेट फॉर नॉमिनल किंवा कन्सेशनल रेंटवरती जर दिला असेल तर काय दिले, ट्रस्टसाठी असेल तर आम्ही हे यातले काही प्रोव्हिजन्स आहेत ते लागू करणार नाही, पण काय अटी शर्ती घालणार. प्रिमाइसेस हेल्ड बाय पब्लिक ट्रस्ट फॉर रिलिजियस चॅरिटेबल पर्पज ॲडमिनिस्ट्रेट बाय लोकल ऑथॉरिटीने जर असेल तर काय म्हटलं की महाराष्ट्र रेंट कंट्रोलमधले सगळे किंवा काही प्रोव्हिजन्स लागू होणार नाहीत. किंवा एखादं युनिव्हर्सिटीला दिलं असेल थोड्या कालावधीसाठी तर त्यांना काय होणार आहे, महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट लागू होणार नाही. Provided before issuing any direction under this subsection, state government shall ensure that tenancy right of existing tenants are not to be adversely affected. Means ज्यावेळेस पण हे जे प्रोव्हिजन्स लागू करतील या 4 पर्पजेससाठी जर असेल, पण हे पर्पजेस लागू करताना कोणता एखादा त्या जागांमध्ये जर टेनंट असेल तर त्याच्या राईट्सला कुठेही बाधा न पोचवता, मीन्स एक्झिस्टिंग जर टेनंट असेल त्याच्या राईटला कुठेही बाधा न पोचवता, मीन्स ॲडवर्सली अफेक्ट न होता, मीन्स उलट परिणाम न होता आम्ही हे काय करू, प्रोव्हिजन्स लागू करू. मीन्स डायरेक्शन देताना बघणार की जो एक्झिस्टिंग टेनंट आहे त्याच्या राईट्सला कुठेही बाधा पोचणार नाही याची आम्ही काळजी घेऊ, पण टर्म्स अँड कंडिशन घालून आम्ही प्रोव्हिजन्स काही जे प्रोव्हिजन्स आहेत ते लागू करणार नाही. पण हे 4 पर्पजेस महत्त्वाचे आहेत, चॅरिटेबल ट्रस्ट, पब्लिक ट्रस्ट आणि युनिव्हर्सिटीच्यासाठी जर दिलं असेल तर. तर सबसेक्शन 3 आपण बघितला मगाशी. जर गव्हर्नमेंटनी एखादा प्रायव्हेट पर्सनला, मीन्स जागा भलेही ती गव्हर्नमेंटची असू दे किंवा त्याच्याशी बिलॉंग करू दे,
पण एखादा प्रायव्हेट पर्सन काय करू शकतो, टेनन्सी तिथं क्रिएट करू शकतो. आता सेक्शन 4मध्ये सांगितलं की नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेन इन दिस ॲक्ट, या कायद्यामध्ये काही जरी म्हटलं असेल, स्टेट गव्हर्नमेंट मे फ्रॉम टाईम टू टाईम जनरल किंवा स्पेशल ऑर्डर करून डायरेक्ट दॅट एक्झम्पशन ग्रांटेड टू लोकल ऑथॉरिटी अंडर सबसेक्शन 1 ऑफ दिस 3 shall be subject to the such a condition terms as may specify either generally or specifically in any particular state government discretion determines. म्हणजे जर आता एखाद्या लोकल ऑथॉरिटीला काही जे एक्झम्पशन ग्रांट केलं असेल ते स्टेट गव्हर्नमेंट ते काढूनसुद्धा घेऊ शकतं बाय जनरल किंवा स्पेशल ऑर्डर देऊन. सेक्शन 5 काय म्हणतं की वेर द एनी कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ एनी द कंडिशन टर्म्स सब्जेक्ट टू विच एनी एक्झम्पशन ग्रांटेड बाय अंडर प्रोव्हिजन ऑफ दिस ॲक्ट. म्हणजे आत्ता जे आपण हे वरती बघितलं की लोकल ऑथॉरिटीला, पब्लिक ट्रस्टला की युनिव्हर्सिटीला जे काही रूल्स रिलॅक्सेशन करून दिलेत टर्म्स अँड कंडिशन घालून, जर ते टर्म्स अँड कंडिशनमध्ये कुठं कॉन्ट्राव्हेन्शन झालं असेल, रूल्स जर ब्रेक केले असेल, मीन्स अटी शर्तीचं भंग केला असेल, तर स्टेट गव्हर्नमेंट काय करेल, तर एक्झम्पशन जे पण दिलं आहे ते काढून देईल किंवा थांबवलं जाईल की हे प्रोव्हिजन्स जे आहेत पर्टिक्युलर तुम्हाला लागू होणार नाही असं सांगितलं होतं. आता ते प्रोव्हिजन्स तुम्हाला लागू होतील. तर केव्हापासून, त्या ऑर्डरमध्ये डेट दिल्यापासून. शॅल सीज टू हॅव इफेक्ट फ्रॉम द डेट ॲज मे स्पेसिफाईड इन द ऑर्डर. ऑर्डरमध्ये जी डेट असेल त्यानुसार काय होणार आहे, जे टर्म्स अँड कंडिशन घालून दिले होते आणि तुम्हाला रिलॅक्सेशन दिलं होतं ते रिलॅक्सेशन काढून घेतो आम्ही. पण प्रोव्हाइडेड दॅट no such order shall be made unless local authority or religious charitable purpose university referred in subsection 2 of 3 has been given reasonable opportunity of showing cause as to why such order should not be issued. म्हणजे त्यांना ऑडी अल्टरम पार्टम दुसऱ्याचे म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय कोणती ऑर्डर पास करू नये म्हटलं जातं. जो मॅक्झिम आहे त्यांना ऑपॉर्च्युनिटी देणार, त्यांना त्यांचं म्हणणं ऐकून घेणार आणि मग जे रिलॅक्सेशन दिलेलं आहे ते काढून घेतलं जाईल. त्यांचं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय तर काढून घेता येणार नाही. Now section 6 says that notwithstanding anything contained in this act from the commencement of this act provision related to standard rent permitted increase shall not apply to any premises let or given on license in building whether newly constructed or otherwise where such a premises were not let or given on license for continuous period of 1 year. आता फॉर एक्झाम्पल त्यांनी काय म्हटलं आहे की एखादं जर प्रिमाइस जर 12 महिन्यापेक्षा 12 मंथ मीन्स 1 वर्षापेक्षा जर जास्त नसेल, मीन्स कमी असेल, मीन्स नॉट लेट और नॉट गिवन लायसन फॉर कंटिन्यूस पिरियड ऑफ 1 year, मीन्स 1 yearपेक्षा जर कमी दिला असेल तर त्यांना स्टँडर्ड रेंट किंवा परमिट इन्क्रीज संबंधी रूल्स लागू होणार नाही. मी ते आवाजवी किती पण रेंट लावू शकतात, त्यामध्ये कुठे बाधा नाही. पण ह्याच्यापेक्षा जर 1 yearपेक्षा जर किंवा 12 महिन्यापेक्षा जर जास्त असेल तर त्यांना स्टँडर्ड रेंट परमिट इन्क्रीजचे रूल्स लागू होतील. So provisions relating to standard rent permit increase shall not apply in case of any premises let or given license building whether newly constructed otherwise, means बिल्डिंग जुनी असू दे किंवा नवीन बांधकाम केलेलं असू दे, कशा प्रकारची असू दे, मीन्स पडझडीला जरी आली असेल, मीन्स बिल्डिंग पडायला आलेली असू दे किंवा न्यूली कन्स्ट्रक्शन असू दे, कसं पण असू दे, जर प्रिमाइसेस वेअर नॉट लेट गिवन लायसन्स फॉर पिरियड ऑफ 1 year or more, मीन्स 1 वर्षापेक्षा जर जास्त नसेल, त्या म्हणजेच काय कमी जर असेल तर त्यांना स्टँडर्ड रेंट परमिट इन्क्रीजचे रूल्स लागू होणार नाहीत. पण 1 वर्षापेक्षा जास्त असेल तर लागू होईल. सो त्यांनी ते सांगितलं स्टँडर्ड रेंट परमिट इन्क्रीज शाल नॉट अप्लाय इफ इट इज नॉट मोर दॅन 1 year. 1 वर्षापेक्षा जर जास्त नसेल तर स्टँडर्ड रेंट परमिट इन्क्रीज लागू होणार नाहीत. मग ती बिल्डिंग जुनी असू दे किंवा नवीन असू दे. सो सेक्शन 6 महत्त्वाचा आहे, हा तुम्हाला MCQला विचारला जातो. जर एखादं जागा 1 yearपेक्षा जर कमी असेल, जर रेंट ॲग्रीमेंटनुसार, मीन्स वेअर सच अ प्रेमिसेस वेअर नॉट लेट किंवा नॉट गिवन लायसन फॉर कंटिन्युअस पिरियड ऑफ 1 year, वर्ड म्हटले नॉट म्हटले, लक्षात ठेवा. इथं बरेच जण इथं चुका करतात, इथं नॉट लिहिलं आहे. नॉट लेट किंवा नॉट गिवन ऑन लायसन्स फॉर कंटिन्युअस पिरियड ऑफ 1 year, 1 yearपेक्षा जर कमी दिलेलं असेल तर काय म्हटलं आहे बघा, द प्रोव्हिजन रिलेटेड टू स्टँडर्ड रेंट परमिट इन्क्रीज शाल नॉट अप्लाय म्हटलं आहे. प्रिमाइसेस वेअर सच अ नॉट लेट नॉट गिवन कंटिन्युअस पिरियड ऑफ 1 year, 1 yearपेक्षा कंटिन्युअस जर नसेल तर मग हा तुम्हाला स्टँडर्ड रेंट परमिट इन्क्रीज लागू होणार नाही. पण 1 वर्षापेक्षा जर जास्त असेल ना तर मग तुम्हाला स्टँडर्ड रेंट परमिट इन्क्रीज लागू होईल. सो महत्त्वाचा पार्ट आहे, MCQला नक्की विचारला जातो. प्रोव्हाइडेड नथिंग इन दिस सेक्शन शॅल अप्लाय टू प्रिमाइसेस रेफर्ड इन 20 and 21.
सो हा जो सेक्शन आहे सेक्शन 6 म्हटलेला आहे कशाला लागू होणार नाही, मीन्स नथिंग म्हटलं आहे. सेक्शन 20 आणि सेक्शन 21ला लागू होणार नाही. Premises which are constructed or reconstructed in any housing scheme undertaken by the government Maharashtra Housing and Area Development Authority or by any its board established under section 18 of Maharashtra Housing. जे काही म्हाडाचे जे काही बांधकाम केलेले असेल किंवा रिकन्स्ट्रक्शन वगैरे काही केलं असेल त्यांनासुद्धा हा सेक्शन 6 लागू होणार नाही म्हटलं आहे. मीन्स दिस सेक्शन शॅल नॉट अप्लाय. पहिल्यांदा म्हटलं सेक्शन 20 आणि 21ला लागू होणार नाही. तर आपण सेक्शन 20 आणि 21 काय ते सुद्धा बघू. Landlord to intimate tenant a completion of tenant occupancy premises of new building या प्रोव्हिजनला 21ला लागू होणार नाही. 22 काय म्हणतं आहे की रिकव्हरी ऑफ पोजेशन इन केस ऑफ टेनन्सी क्रिएटेड ड्युरिंग सर्व्हिस पिरियड असेल तर त्यालासुद्धा लागू होणार नाही. मीन्स आता सर्व्हिस पिरियड म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल तुम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहात आणि तुम्हाला फॉर एक्झाम्पल 3 वर्षासाठी जागा दिलेली आहे. तुमचा 3 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट आहे. 3 वर्ष राहा, 3 वर्ष संपल्यानंतर तुम्ही वॅकेट करा. तुम्ही हे क्लेम करू शकत नाही की स्टँडर्ड रेंट दे बाबा, परमिट इन्क्रीज दे, तसं तुम्ही म्हणता येणार नाही. हेच ते प्रोव्हिजन सांगतं आहे. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जजेस झाल्यानंतर तुम्हाला काही क्वार्टर्स दिले जातात फॉर एक्झाम्पल 3 वर्षासाठी. मग ते 3 वर्षामध्ये गव्हर्नमेंट क्लेम करू शकत नाही की आम्हाला स्टँडर्ड रेंटच द्या किंवा परमिट इन्क्रीजेस द्या, असं कोण म्हणू शकत नाही. फॉर एक्झाम्पल सांगितलं. तेच म्हटले प्रिमायसेस नॉट परत एकदा सेक्शन वाचू. नॉट विथस्टँडिंग एनिथिंग कंटेन इन दिस ॲक्ट या कायद्यामध्ये काही म्हटलं असेल तरी फ्रॉम द कमेन्समेंट ऑफ दिस ॲक्ट हा कायदा लागू झाल्यापासून द प्रोव्हिजन रिलेटेड टू स्टँडर्ड रेंट असेल किंवा परमिट इन्क्रीज असेल शॅल नॉट अप्लाय टू एनी प्रिमायसेस लेट ऑर गिवन ऑन लायसन्स बिल्डिंगमध्ये दिलं असेल तर वेदर न्यूली कन्स्ट्रक्टेड ऑर अदरवाईज नवीन किंवा जुनी वेअर सच अ प्रिमायसेस वेअर नॉट लेट ऑर नॉट गिवन ऑन लायसन्स फॉर अ पिरियड ऑफ 1 year. कंटिन्युअस म्हटलं, वर्ड इज मोस्ट इम्पॉर्टंट. नॉट लेट ऑर गिवन ऑन लायसन्स फॉर अ कंटिन्युअस पिरियड ऑफ 1 year. एका वर्षापेक्षा ज्याचा जास्त कालावधी नाही म्हणजे कमी आहे त्यांना स्टँडर्ड रेंट परमिट इन्क्रीज लागू होणार नाही. म्हाडाच्या नियमांना सुद्धा काय होणार आहे ते लागू होणार नाही. मीन्स सेक्शन 6 इज मोस्ट इम्पॉर्टंट फ्रॉम युअर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू प्रिलिम्स. नाव सेक्शन 7 says that definition in this act unless there is anything repugnant to the subject or context. मीन्स या ॲक्टमध्ये काय म्हटलं आहे, जर दुसरा काही अर्थ निघत असेल तर तो तसा अर्थ घ्यावा. नाहीतर ह्या कायद्यामध्ये कॉम्पिटंट ऑथॉरिटी म्हणजे कॉम्पिटंट ऑथॉरिटी हा शब्द असा अर्थ घ्यावा किंवा गव्हर्नमेंट ऑथॉरिटी म्हणजे गव्हर्नमेंट ऑथॉरिटी घ्यावा किंवा लायसन्सी म्हटलं असेल तर तोच अर्थ घ्यावा, दुसरा अर्थ घेऊ नये असं त्यांनी म्हटलं आहे. मीन्स अनलेस दर इज एनिथिंग रिपग्नंट टू सब्जेक्ट और कॉन्टेक्स्ट, दुसऱ्या काही शब्दाचा अर्थ काही सांगत असेल तर तो अर्थ घ्यावा. नाहीतर हे जे सेक्शन 7मध्ये जे काही शब्दाचे अर्थ दिलेले आहेत तेच अर्थ घ्यावे, दुसरा अर्थ घेऊ नये. सो कॉम्पिटंट ऑथॉरिटी म्हणजे काय सांगितले की जे सेक्शन 40 नुसार जो ऑथॉरिटी अपॉइंटेड झाला आहे त्याला कॉम्पिटंट ऑथॉरिटी म्हणून. तर आपण याची व्याख्या जी आहे ती नंतर न बघू. गव्हर्नमेंट ऑथॉरिटी म्हणजे काय तर त्यांनी बरंचसं दिलेलं आहे, हे तुम्हाला MCQला येत नाही तरी पण आपण वाचू. In relation to any premises requisition continue under requisition which are allotted by the state government for any non-residential purpose to any department or office of the state government or central government, any public sector undertaking corporation owned or controlled by fully or partly by the state government or any cooperative society registered under the Maharashtra Cooperative Societies Act 1916 or any foreign consulate by whatever name is called on the date 7 December 1996 being on the date of coming into force of Bombay Rent Maharashtra. आणि तुमचं लँड ॲक्विशन बॉम्बे गव्हर्नमेंट प्रिमिस इव्हिक्शन 1996 वेअर इन द ऑक्युपेशन पोझिशन मीन्स प्रिन्सिपल ऑफिस इन द चार्ज ऑफ ऑफिस डिपार्टमेंट पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग कॉर्पोरेशन सोसायटी टू कन्सुलेट. तर त्यांनी काय म्हटलं आहे गव्हर्नमेंट ऑथॉरिटी म्हणजे काय की जे नॉन रेसिडेन्शियल पर्पजसाठी जर अलॉट एखादी जागा केली असेल तर त्याला गव्हर्नमेंट ऑथॉरिटी असं म्हणायचं. सोप्या भाषेत एवढं टफ दिलं आहे पण एक्झामला आजपर्यंत कधी विचारलं नाही. इन रिलेशन टू एनी प्रिमिसेस रिक्विजिशन कंटिन्यू अंडर रिक्विजिशन वेअर अलॉटेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट फॉर रेसिडेन्शियल पर्पज टू एनी पर्सन ऑन बिंग डेट कमिंग इन टू फोर्स ऑफ द बॉम्बे रेंट अँड लॉजिंग हाऊसेस रेंट. तर सच अ पर्सन हिज लीगल हेअर वॉज इन ऑक्युपेशन प्रिमिसेस ऑफ सच अ प्रिमिसेस फॉर हिज ऑर लीगल हेअर ओन रेसिडन्स मीन्स सच अ पर्सन इज लीगल हेअर. आता गव्हर्नमेंट ऑथॉरिटी म्हणजे काय, आता एखाद्या प्रायव्हेट बिल्डिंगमध्ये काय करतात आता हा तसा जुना कायदा आहे
तर 6 जर फ्लॅट असतील, एखादा प्रायव्हेट पर्सन एखादी सोसायटी बांधली असेल, तर एखादा जो फ्लॅट आहे तो गव्हर्नमेंटच्या ऑफिससाठी काय करायचं आहे किंवा गव्हर्नमेंटच्या रेसिडेन्शियल पर्पजसाठी राखीव म्हणून ठेवायचं आहे. तर हे जो काही लँड बिल्डिंगमध्ये जो अलॉट केलं असेल त्याला काय म्हणायचं, गव्हर्नमेंट अलॉटी म्हणायचं. तर काय ऑफिससाठी पण असेल, जसं आपण बघतो इलेक्ट्रिसिटीचं, जर तुमचं लाईट बिलसाठी आपण बघतो एखादी जागा विकत घेतलं तर त्याला नॉन रेसिडेन्शियल पर्पजसाठी ती जागा यूज केली जाऊ शकते. किंवा एखादे गव्हर्नमेंट क्वार्टर्स असतात त्याच्यामध्ये रेसिडेन्शियलसाठी दिलं जाऊ शकतं, त्याला काय म्हटलं, गव्हर्नमेंट अलॉटी असं म्हटलेलं आहे. तर व्हेरी ओल्ड डेफिनेशन आहे. तर एवढा काही एक्झामला येणार नाही, आजपर्यंत कधी विचारलेलं नाही आहे. लँडलॉर्ड मीन्स एनी पर्सन हू इज फॉर द टाइम बिंग फोर्स रिसिव्हिंग ऑर इंटायटल टू रिसिव्ह. तर लँडलॉर्ड म्हणजे काय, की घर मालक म्हणजे काय, तर मीन्स एनी पर्सन हू इज फॉर द टाइम बिंग इन रिसिव्हिंग किंवा जो एंटायटल टू रिसिव्ह रेंट इन रिस्पेक्ट ऑफ एनी प्रिमायसेस वेदर ऑन इज ओन अकाउंट, जो स्वतःच्या मालकी हक्कासंबंधी काय करतो, रेंट रिसिव्ह करतो किंवा तो घेण्यासाठी काय आहे, एंटायटल आहे. मीन्स राईट टू टेक द रेंट, रेंट घेण्यासाठी तो काय एंटायटल आहे. एंटायटल मीन्स ही हॅज राईट टू टेक ऑर ऑन अकाउंट ऑन अ बिहाफ ऑफ फॉर द बेनिफिट ऑफ एनी अदर पर्सन, किंवा दुसऱ्याच्या बिहाफवरती तो घेऊ शकतो. ऑर ॲज अ ट्रस्टी म्हणून किंवा ॲज अ गार्डियन म्हणून किंवा रिसिव्हर म्हणून फॉर एनी अदर पर्सन ऑर हू हॅड रिसिव्ह द रेंट ऑर बी एंटायटल टू रिसिव्ह द रेंट इफ प्रिमाइसेस लेट टू बी टेनंट and includes any person not being a tenant who from time to time derives a title under such a landlord. Further includes in respect of subtenant a tenant who has sublet any premises. तर त्यांनी एक पहिल्यांदा काय म्हटलं की एखादा मालक आहे जो स्वतः रेंट घेऊ शकतो किंवा दुसऱ्याच्या बिहाफवरती सुद्धा रेंट घेऊ शकतो. तिसरं सांगितलं की एखाद्या लँडलॉर्डनी टेनंट अपॉइंट केला आणि टेनंटनी परत सबलेट केला असेल तर हा जो टेनंट आहे त्यालासुद्धा आपण लँडलॉर्ड म्हणायचं आहे. मीन्स 3 प्रकारचे, मीन्स जो स्वतः रिसिव्ह करतो स्वतःच्या बिहाफवरती किंवा जो असा आहे की दुसऱ्याच्या बिहाफवरती जर रेंट रिसिव्ह करत असेल त्यालासुद्धा लँडलॉर्ड म्हणायचं. म्हणजे तिसरं आहे, एखाद्या लँडलॉर्डनी टेनंटला दिलेला आहे पण टेनंटने काय केलं, परत सबलेट केलं असेल तर हा जो टेनंट आहे त्यालासुद्धा आपण काय म्हणायचं, लँडलॉर्ड म्हणायचं. तर लँडलॉर्डची व्याख्या भरपूर वाईड केली त्यांनी. Also includes respect of licensee deemed to be a tenant under provision of Bombay Rent and Hotel Lodging Houses Rates Control Act 1947. लायसन्सॉर सुद्धा काय त्याला लँडलॉर्डच म्हणायचं. लायसन्सॉर हू हॅज गिवन प्रिमाइसेस ऑन लायसन्स इन रिस्पेक्ट ऑफ स्टेट गव्हर्नमेंट ॲज द केस मे बी. आता या कायद्यानुसार जर लिव्ह अँड लायसन्स जर केला असेल तर लायसन्सॉरला सुद्धा काय म्हणायचं, लँडलॉर्डच म्हणायचं असं त्यांनी सांगितलं आहे. Or as the case may be, the government allottee referred in subsection clause 1b of subsection clause 2 deemed to be tenant by section 27, the person who was entitled to receive the rent if the premises were let to tenant immediately before the 7 December 1996, that is before coming into force of Bombay Rent and Lodging Houses Rents Control Act, Bombay Rent. जर आता या कायद्यानुसार जर एखाद्याने गव्हर्नमेंट अलॉटीला जर एखादा प्लॉट किंवा एखाद्या बिल्डिंगमध्ये फ्लॅट जो आहे तो अलॉट केला असेल, जो व्यक्ती रेंट घेण्यासाठी जो एंटायटल आहे, जो एंटायटल टू रिसिव्ह द रेंट, तर म्हणजे एखाद्या पर्सननी किंवा एखाद्या गव्हर्नमेंटने एखाद्या पर्सनला एखादा लँड अलॉट केलेला आहे, जो गव्हर्नमेंट अलॉटी जे आपण वरती बघितलं, हा पर्सनला सुद्धा काय म्हणायचं, लँडलॉर्डच म्हणायचं. सो काय म्हटलं बघा, टेनंट बाय सेक्शन 27, द पर्सन हू वॉज एंटायटल टू रिसिव्ह द रेंट इफ द प्रिमाइसेस वेर लेट टू टेनंट इमिजिएटली बिफोर द. हे कायदा येण्याच्या अगोदर. आणि गव्हर्नमेंट अलॉटी जो आहे, जो आत्ता आपण ही डेफिनेशन बघितली, जो नॉन रेसिडेन्शियल पर्पजसाठी आहे या किंवा फॉर रेसिडेन्शियल पर्पजसाठी दिलं असेल, जो व्यक्ती जो रेंट एंटायटल आहे त्यालासुद्धा काय म्हणायचं, लँडलॉर्डच म्हणायचं. तर लिगल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे काय, त्यांनी सांगितलं की CPCमध्ये जावा, तिथं लिगल रिप्रेझेंटेटिव्हची व्याख्या दिलेली आहे. पण अँड इन्क्लूड्स इन द केस ऑफ जॉईंट फॅमिली प्रॉपर्टी द जॉईंट फॅमिली ऑफ विच डिसीज पर्सन वॉज अ मेंबर. तर आता लिगल रिप्रेझेंटेटिव्ह असं सोप्या भाषेत समजून घेऊ की एखादी प्रॉपर्टी आहे आणि त्या प्रॉपर्टीला जो कोणी पर्सन रिप्रेझेंट करत असेल त्याला आपण लिगल रिप्रेझेंटेटिव्ह मानू.
जो एखादा पर्सन आहे, जो व्यक्ती डिसीज झालेला आहे आणि हीच त्याची प्रॉपर्टी आणि त्याच्या प्रॉपर्टी रिप्रेझेंट करण्यासाठी जो व्यक्ती आहे त्याला आपण लिगल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणू. मीन्स इंटरमिडियल्स किंवा आपण त्याला ऑफिशियल असायनी म्हणू. किंवा जे हेअर्स आहेत, आता हेअर्स हे एक शब्द, लिगल हेअर्स हा शब्द ह्याच्यामध्ये तुम्हाला डिफरन्स विचारला जाऊ शकतो तुम्हाला वायवाला, की लिगल हेअर्स आणि तुमच्या लिगल रिप्रेझेंटेटिव्हमध्ये काय फरक आहे. आता तुम्हाला होमवर्क आहे, बघू तुम्ही काय देता उत्तर. सो लिगल रिप्रेझेंटेटिव्ह इज डिफरंट थिंग, लिगल हेअर्स आर द डिफरंट थिंग्स. दोघांचे अर्थ काय थोडे वेगवेगळे आहेत. सो लिगल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे काय की CPCमध्ये त्याचे डिफाईन केलेलं आहे, त्यावेळेस आपण तिथं बघू काय दिलेलं असेल. तर इन्क्लूड्स इन द केस ऑफ जॉईंट फॅमिली प्रॉपर्टी असेल तर जॉईंट फॅमिली ऑफ विच डिसीज पर्सन वॉज मेंबर. मीन्स आता एखाद्या फॅमिली मेंबरमध्ये 5-6 जण आहेत आणि एखाद्या व्यक्ती जर मेला असेल तर हा जो मयत व्यक्ती ह्यांच्याशी काय कनेक्टेड आहे, मीन्स जॉईंट फॅमिली मेंबर असेल तर हे बाकीचे 3 ह्याला रिप्रेझेंट करतात, त्यालासुद्धा कामाचं लिगल रिप्रेझेंटेटिव्ह्स म्हणायचं आहे. तर CPCमध्ये एवढंच दिलेलं आहे की द पर्सन हू रिप्रेझेंट द इस्टेट ऑफ डिसीज पर्सन, द पर्सन हू रिप्रेझेंट द इस्टेट ऑफ अ डिसीज पर्सन. आता डिसीज पर्सन X आहे, त्याची ही प्रॉपर्टी, त्याला रिप्रेझेंट करणारे जे व्यक्ती आहेत जे इस्टेटला, ते सगळे काय आहेत, लिगल रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. हे इझी लँग्वेजमध्ये झालं, पण डिटेल डेफिनेशन आपण CPCच्या वेळेस बघू. फॉर एक्झाम्पल बघायचं असेल तर आपण बघून घेऊ इथं. As you can see that someone who represent the estate of a deceased individual in law is called as legal representative. म्हणजे जो व्यक्ती डिसीज पर्सनची इस्टेटला रिप्रेझेंट करतो त्याला काय म्हणायचं, लिगल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणायचं. इन शॉर्ट इट इज नॉट मच डिफिकल्ट. सो लायसन्सी म्हणजे काय. आता लायसन्सी म्हणजे काय, एक जो व्यक्ती ट्रान्सफर करतो एखादी प्रॉपर्टी त्याला काय म्हणायचं, लायसन्सॉर म्हणायचं. आणि ज्या व्यक्तीला दिलं त्याला काय म्हणायचं, लायसन्सी म्हणायचं. सो लायसन्सीची डेफिनेशन आहे. सो लिव्ह अँड लायसन्सची डेफिनेशन जे पार्ट आहे लिव्ह अँड लायसन, तो इंडियन इजमेंट ॲक्टमध्ये काय करतं, कवरअप करतो. सेक्शन 54 ऑनवर्ड्स आहेत, आय थिंक सो 55, 56मध्ये लिव्ह अँड लायसन्स म्हणजे काय डिफाईन केलेलं गेलं आहे. So license in respect of any premises or any part thereof means person who is in the occupation of premises or such a part as the case may be. जो व्यक्ती एखाद्या प्रिमेसेसमध्ये ऑक्युपाय केलेला आहे, मीन्स राहतो. अंडर सबसिस्टिंग ॲग्रीमेंट फॉर लायसन्स गिवन फॉर लायसन्स फी. आता ह्याच्यामध्ये रेंट म्हणत नाही तर ह्याच्यामध्ये लायसन्स फी म्हणतात किंवा चार्ज म्हणतात. तर जनरली लायसन्स फी हा शब्द यूज केला गेला जातो. ज्यावेळेस आपण लिव्ह अँड लायसन्सचं ॲग्रीमेंट करतो त्यावेळेसमध्ये रेंट हा शब्द येत नाही, तर तिथं लायसन्स फी म्हणून वर्ड यूज केला गेलं जातं. अँड इन्क्लूड्स एनी पर्सन इन सच ऑक्युपेशन फॉर एनी प्रिमेसेस पार्ट देअर ऑफ इन द बिल्डिंग वेस्टिंग इन ऑर लीज टू कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी रजिस्टर्ड डीम टू बी रजिस्टर्ड अंडर महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट बट डज नॉट इन्क्लूड. सो लायसन्सची व्याख्येमध्ये काय येत नाही, नॉट इन्क्लूड पेईंग गेस्ट जे येत नाही, की मेंबर ऑफ फॅमिली रिसाइडिंग टुगेदर. एखादा फॅमिलीमधला जो मेंबर असेल तर तो लायसन्सीच्या व्याख्येमध्ये येत नाही. अजून कोण येत नाही, पर्सन इन द सर्व्हिस ऑर एम्प्लॉयमेंट ऑफ लायसन्सॉर. लायसन्सरसाठी एखादा कामगार जर कामगार करत असेल, फॉर एक्झाम्पल नोकर चाकर असतील, तर ते सुद्धा लायसन्सीच्या व्याख्येमध्ये येत नाहीत. पर्सन कंडक्टिंग अ रनिंग बिझनेस बिलॉंगिंग टू द लायसन्सॉर. अ पर्सन हॅव्हिंग एनी अकोमोडेशन फॉर रेंडरिंग कॅरिंग अ मेडिकल किंवा पॅरामेडिकल सर्व्हिसेस ॲक्टिव्हिटीज इन नियर नर्सिंग होम. किंवा एखाद्या घरामध्ये एखादा डॉक्टर किंवा नर्स म्हणून राहत असेल तर ते सुद्धा लायसन्सीच्या व्याख्येमध्ये येत नाही. किंवा हॉस्पिटल, सॅनिटोरियम. पर्सन हॅव्हिंग एनी अकोमोडेशन इन द हॉटेल, लॉजिंग हाऊस असेल, हॉस्टेल असेल, गेस्ट हाऊस असेल, क्लब असेल, नर्सिंग होम, हॉस्पिटल, सॅनिटोरियम, धर्मशाळा असेल, होम फॉर विडोज,
विधवांसाठी, ऑर्फन्स, लाईक अ प्रिमेसेस मॅरेज, पब्लिक हॉल, लाईक प्रिमेसेस लाईक प्लेस ऑफ अम्युजमेंट असेल किंवा एंटरटेनमेंट लाईक इन्स्टिट्यूशन असेल किंवा एनी प्रिमेसेस बिलॉंगिंग टू द हेल्ड बाय एम्प्लॉई, his spouse, who on account of exigencies of service, provisions of residence attached to his or her post, office is temporarily not occupying premises provided that. पण या सगळ्या गोष्टींना काय होणार आहे, लागू होणार नाही. मीन्स लायसन्सची टर्म त्यांना लागू होणार नाही म्हणून सांगितलं आहे. प्रोव्हायडेड ही ऑर शी चार्ज ऑफ लायसन्स फी असेल or for such a premises for employee, spouse, not exceeding standard rent or permit increase for such a premise, any additional sum for service applied with the such a premises, person having accommodation any premise or part thereof for conducting canteen, crèches, dispensary, other services, amenities by any undertaking institution, license or premises given on license shall be construed accordingly. जर त्यांनी स्पेसिफिकली म्हटलं असेल की लिव्ह इन लायसन्ससाठी आहे तर ते लिव्ह इन लायसन्ससाठी, अदरवाईज हे जे आपण टर्म्स वाचले त्यांना तो लिव्ह इन लायसन्सचा पार्ट लागू होणार नाही. मीन्स पेईंग गेस्ट असेल त्यांना लागू होणार नाही. गेस्ट हाऊस असेल, लॉजिंग हाऊस असेल, हॉटेल असतील, हॉस्पिटल असेल, सॅनिटोरियम असेल किंवा क्लब असेल, तुमचं नर्सिंग होम वगैरे असेल, हॉस्पिटल असेल, त्यांना काय होणार आहे, लायसन्सीच्या व्याख्येमध्ये ते येणार नाहीत. पण जर लायसन्स फी म्हणून जर उद्देश म्हणून जर दिला असेल किंवा तशी आपण सर्वाईज सप्लाईड करत असू, स्पेसिफिकली जर मेन्शन केलं गेलं असेल, मीन्स एक्सप्रेशन लायसन्स ऑर आणि प्रिमेसेस गिवन ऑन लायसन्स म्हणून जर असं स्पेसिफिकली दिलं असेल तर मग त्यावेळेस ते लागू होईल, अदरवाईज ते लागू होणार नाही. मीन्स स्पेसिफिकली जोपर्यंत मेन्शन करत नाही तोपर्यंत ते लागू होणार नाही. लोकल अथॉरिटी म्हणजे काय की म्युन्सिपल कॉर्पोरेशन कॉन्स्टिट्यूट अंडर मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्ट. आता ह्याच्यावरती एकदा दोनदा क्वेश्चन विचारला आहे, लोकल अथॉरिटी म्हणजे काय की मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन कॉन्स्टिट्यूट अंडर मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन, नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन. तर एकदा क्वेश्चन विचार गेलेला आहे याच्यावरती. म्युन्सिपल काउन्सिल कॉन्स्टिट्यूट महाराष्ट्र म्युन्सिपल काउन्सिल, नगरपंचायत, इंडस्ट्रियल टाउनशिप ॲक्ट 1965, जिल्हा परिषद पंचायत समिती कॉन्स्टिट्यूट अंडर महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती, विलेज पंचायत कॉन्स्टिट्यूट अंडर बॉम्बे विलेज पंचायत, कंटोनमेंट कॉन्स्टिट्यूट अंडर कंटोनमेंट्स ॲक्ट 1924, नागपूर इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट कॉन्स्टिट्यूट अंडर द नागपूर इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट ॲक्ट. महाराष्ट्र मीन्स म्हाडासाठी काय असेल, सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, पिंपरी चिंचवड न्यू टाउनशिप डेव्हलपमेंट. तर हे काय आहे तर त्यांनी म्हटलं की हे जे आहेत ते काय आहेत, लोकल अथॉरिटी म्हणजे काय दिलेलं आहे. सो हे एकदा थोडंसं वाचून घ्या, एकदम विचारलं जाऊ शकतं. सो लायसन्सची व्याख्येमध्ये म्हटलं की पेईंग गेस्ट इन्क्लूड होत नाही. तर पेईंग गेस्ट म्हणजे काय, मीन्स अ पर्सन हू इज नॉट अ बीइंग मेंबर ऑफ द फॅमिली हू इज गिवन पार्ट ऑफ द प्रिमेस इन विच लायसन्स ऑर रिसाइड्स ऑन लायसन्स. मग अशा एखाद्या प्रिमेसेसमध्ये लायसन्सॉरसुद्धा राहतो आणि लायसन्सीसुद्धा राहतो, पण तो फॅमिली मेंबर नाही आहे. फॅमिली मेंबर असेल तो ऑब्वियसली तर लागू होणारच नाही. पण असा एखादा व्यक्ती आहे जो फॅमिली मेंबर नाही आहे पण तो लायसन्सॉरसोबत राहतो आणि त्या जागेमध्ये लायसन्सॉरसुद्धा राहतो आणि लायसन्सी दोघंसुद्धा राहतात. पण जो लायसन्सी आहे ना तो फॅमिली मेंबर नाही आहे, पण तो लिव्ह इन लायसन्स म्हणून या ॲग्रीमेंटद्वारे राहतो. त्याला काय म्हणायचं आहे, पेईंग गेस्ट म्हणायचं. पेईंग गेस्ट म्हणजे काय की जो फॅमिली मेंबर नाही आहे पण लायसन्सरसोबत त्या जागेमध्ये राहतो ऑन लायसन्सवरती. द परमिट इन्क्रीज म्हणजे काय की इन्क्रीज इन रेंट परमिट अंडर द प्रोव्हिजन ऑफ दिस ॲक्ट. या ॲक्टनुसार काय केलं, रेंटमध्ये परमिट इन्क्रीज केलेलं गेलेलं आहे. प्रिमेसेस म्हणजे काय, ॲनी बिल्डिंग ऑर पार्ट ऑफ बिल्डिंग लेट ऑर गिवन ऑन लायसन्स सेपरेटली अदर दॅन फार्म बिल्डिंग. फार्म बिल्डिंग सोडून एखाद्या अशा जागेमध्ये एखादा प्रिमेस जर दिला असेल तर त्याला काय म्हणायचं, प्रिमेसेस म्हणायचं. द गार्डन्स, ग्राउंड्स, गार्जेस, आउट हाऊसेस इफ एनी अपार्टमेंट टू द सच अ बिल्डिंग. मीन्स एखादी बिल्डिंग आहे आणि असं सराउंडिंग आहे आणि त्यालाच अटॅच करून एक छोटीशी ते बिल्डिंग आहे किंवा इथे एक बिल्डिंग आहे तर त्याला आपण काय म्हटलं, प्रिमेसेसच्या व्याख्येमध्ये घेतलं आहे. एनी फिटिंग अफिक्स टू सच ए बिल्डिंग ऑर पार्ट ऑफ बिल्डिंग फॉर द मोर बेनिफिशियल एन्जॉयमेंट. आता मुंबईमध्ये अशी एक बिल्डिंग आहे आणि ह्यांना कनेक्ट करण्यासाठी असे एक कनेक्शन केलेलं असतं, ते सुद्धा काय म्हटलेलं आहे, हे प्रिमेसेस आहे असं म्हटलेलं आहे. बट डज नॉट इन्क्लूड रूम, अदर अकोमोडेशन, हॉटेल, लॉजिंग हाऊसेस हे मात्र कव्हरअप केले गेले नाही. पण एखादी नुसती जागा आहे, ओपन स्पेस आहेत, त्यांना महाराष्ट्र प्रिमेसेसच्या व्याख्येमध्ये घेतलं आहे का तर नाही. मीन्स प्रिमेसेस म्हणजे काय, एखादी प्रिमेसमध्ये एखादी बिल्डिंग आहे आणि त्याला अटॅचमेंट दुसरी बिल्डिंग आहे किंवा त्याला अटॅच केले गेले आहे
तर ते प्रिमेसेसच्या व्याख्यामध्ये घेतले. ओपन स्पेस असेल बिल्डिंगमध्ये तर ते प्रिमेसेसच्या व्याख्यामध्ये येत नाही. हे महत्त्वाचा भाग आहे. हा भाग तुम्ही लक्षात ठेवा. प्रिमेसेस म्हणजे काय की एनी बिल्डिंग पार्ट ऑफ द बिल्डिंग लेट ऑर गिवन ऑन लायसन्स सेपरेटली अदर दॅन फार्म बिल्डिंग जे सोडलं तर इन्क्लुडिंग गार्डन्स ग्राउंड्स गॅरेजेस आउट हाऊसेस इफ एनी अपर्टनंट टू द सच अ बिल्डिंग मीन्स अटॅचमेंट असायला पाहिजे. तर जो ओपन असेल तर मग काय ते प्रिमेसेसच्या व्याख्यामध्ये येत नाही. जो ओपन स्पेस असेल त्याला महाराष्ट्र प्रिमेसेसची व्याख्या त्याला लागू होत नाही. महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट त्याला लागू होत नाही. दुसरा कायदा लागू होईल पण ॲटलिस्ट महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्टच्या डेफिनेशन म्हणजे प्रिमेसेसच्या व्याख्यामध्ये येत नाही. होपफुली तुम्हाला समजलं असेल. नॉट इन्क्लूड्स रूम येत नाही आणि अदर अकोमोडेशन इन द हॉटेलमधले किंवा लॉजिंग हाऊसमधले जे आहेत ते प्रिमेसेसच्या व्याख्यामध्ये येत नाही. त्याला एक्सक्लूड केलं गेलेलं आहे. So premises requisition continue under requisition means premises requisition continue under requisition बॉम्बे लँड रिक्विजिशन ॲक्टमध्ये. हा पार्ट MCQला येतो. डज नॉट इन्क्लूड रूम्स अदर अकोमोडेशन इन द हॉटेल्स अँड लॉजिंग हाऊसेसमध्ये प्रिमेसेसच्या व्याख्येमध्ये येत नाही. आणि जो ओपन स्पेस असेल तर त्याला महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट लागू होत नाही म्हणजे प्रिमेसेसच्या व्याख्यामध्ये येत नाही. पण जर एखाद्या जागेमध्ये एखादी बिल्डिंग आहे आणि त्याला कनेक्ट केलं गेलेलं आहे किंवा ते अशी गार्डनमध्ये एखादा छोटासा आता आपण एखादा बंगला असेल बंगल्याच्या बाहेर आउट हाऊस केलं जातं म्हणजे काय तुमचं वॉचमॅनसाठी हाऊस आहे तर ते सुद्धा काय नाही प्रिमेसेसच्या व्याख्यामध्ये येणार आहे. प्रिस्क्राईब म्हणजे काय रूल्स म्हटले रिपील्ड ॲक्ट जे आपण 3 ॲक्ट बघितलेले आहेत ते रूल्स. ह्याच्यामध्ये रूल्स पण काही फॉर्म केले गेलेले आहेत. रिसेंटली आय थिंक 2014मध्ये रूल्स डिफाईन केले गेले आहेत. नवीन रूल आले ते रूल्स एक्झामला नाही आहेत म्हणून इथं मी तुम्हाला दाखवले नाही आहेत पण रूल्स पण आहेत. स्टँडर्ड रेंट म्हणजे काय आय थिंक आपण थोडं पुढच्या लेक्चरमध्ये बघू. ब्रेक घेऊ द्या. थँक्स फॉर वॉचिंग.